हरे कृष्ण। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतः पदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं स्वजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीनिति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्णप्रेम प्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामिने गौरत्रिसे नमः। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। रेकॉर्डिंग सुरू। ओके, हरे कृष्णा। सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे भक्तिशास्त्री अभ्यास वर्गामध्ये। तर आपण ईशोपनिषद या ग्रंथातील मंत्र नंबर 9 आणि 10 या दोन मंत्रांची काल आपण चर्चा केली। तर 9, 10 आणि 11 या तीन मंत्रांमध्ये विद्या आणि अविद्या याचं वर्णन केलेलं आहे। तर प्रत्येक मंत्रामध्ये विद्या आणि अविद्या याचा अर्थ वेगवेगळा दिलेला आहे। तर 9 नंबर मंत्रामध्ये आपण पाहिलं की अविद्या म्हणजे अज्ञानामध्ये जे लोक इंद्रिय तृप्ती करतात त्याला अविद्या असं म्हणतात, आणि विद्या म्हणजे ज्ञानाद्वारे जी इंद्रिय तृप्ती केली जाते त्याला विद्या असं म्हणतात। मंत्र नंबर 10 मध्ये ज्ञानाद्वारे जी इंद्रिय तृप्ती केली जाते त्याला अविद्या असं म्हणतात, आणि विद्या म्हणजे आध्यात्मिक कल्याणासाठी जे ज्ञान असतं त्याला विद्या असं म्हणतात। तर आज आपण 11 नंबर मंत्राची चर्चा करणार आहोत। तर 11 नंबरमध्ये अविद्या म्हणजे जे शरीर पोषणासाठी किंवा शरीराच्या संबंधित जे ज्ञान आहे त्याला अविद्या असं म्हटलेलं आहे, आणि विद्या म्हणजे आध्यात्मिक कल्याणासाठी जे ज्ञान वापरलं जातं त्याला विद्या असं म्हटलेलं आहे। ओके, तर अशा प्रकारे विद्या आणि अविद्याचं तीनही मंत्रांमध्ये वेगवेगळे अर्थ आहेत। श्री राधे। मंत्र नंबर 9 मध्ये आपण पाहिलं होतं की
अंधतम प्रविशन्ति यो विद्याम उपासते. जे लोक अविद्येची उपासना करतात ते अंधकारमय तमोगुणामध्ये प्रवेश करतात, आणि त्याहीपेक्षा जे विद्याची उपासना करतात ते अजून घोर अंधकारात प्रवेश करतात, असा अर्थ होता. आणि 10 नंबरमध्ये विद्याचा एक प्रकारचा परिणाम प्राप्त होतो आणि अविद्येमुळे दुसऱ्या प्रकारचा परिणाम प्राप्त होत असतो. तर दोन्हीचा वेगवेगळा परिणाम सांगितलेला आहे. आणि हे विद्या, खरी विद्या जी आहे ही खरी विद्या धीर पुरुषाकडून आपण शिकली पाहिजे, प्राप्त केली पाहिजे. आणि मग प्रभुपाद तात्पर्यामध्ये अविद्येचे जे जे दुष्परिणाम आहेत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, राजकारणमध्ये, शैक्षणिक क्षेत्रांमध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये अविद्येचे जे जे दुष्परिणाम आहेत या दुष्परिणामांचे प्रभुपाद तात्पर्यामध्ये वर्णन करतात. तर आता 11 नंबरमध्ये विद्या आणि अविद्या या दोन्ही गोष्टी जो व्यक्ती जाणतो तो अमरत्व प्राप्त करतो, याची चर्चा 11 नंबरमध्ये केलेली आहे. तर या ठिकाणची जी अविद्या आहे या अविद्येला पण कशा प्रकारे आत्मसाक्षात्कारासाठी वापरू शकतो याचं वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे. ओके, हरे कृष्ण. मंत्र नंबर 11 माझ्या मागे म्हणा. विद्यां च विद्यां च यस्तद्वेदो भयं सः अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययामृतमश्नुते. विद्यां च अविद्यां च. विद्या म्हणजे खऱ्या ज्ञानाला या ठिकाणी विद्या म्हटलेली. जी विद्या आध्यात्मिक कल्याणासाठी किंवा भगवत साक्षात्कारासाठी जे ज्ञान उपयोगात आणलं जातं त्याला विद्या असं म्हटलेलं आहे. आणि अविद्या, अविद्या म्हणजे जे शरीर पोषणासाठी जे भौतिक ज्ञानाची गरज असते, अशा दोन्ही ज्ञानांना जो व्यक्ती जाणतो तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊन अमरत्वाच्या पूर्ण वरदानाचा आनंद उपभोगू शकतो. अविद्ययाम मृत्युम तीर्थवा. ॲक्च्युली अविद्या हे जन्म मृत्यूचं चक्र वाढवतं, पण हीच अविद्या जर का आत्मसाक्षात्कारासाठी वापरली, ह्याचा उपयोग केला, तर तो व्यक्ती अमृत विद्ययामृतमश्नुते, तो व्यक्ती अमरत्व प्राप्त करतो. ठीक आहे, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊन अमरत्व प्राप्त करतो. तर समजलं, तीनही मंत्रांमध्ये विद्या आणि अविद्याचा अर्थ वेगवेगळा दिलेला आहे. थोडं कन्फ्युजन आहे, पण थोडंसं अभ्यास केला की लक्षात राहील. काल जो मी या ठिकाणी टेबल लिहिला होता सर्वांनी लिहिला? ओके, तर बऱ्यापैकी समजेल. जर कन्फ्युजन वाटलं तर तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. तर काय प्रॉब्लेम? आता सांगतो उदाहरण. काल नाही समजलं. काल प्रश्न का नाही विचारला? नंतर सांगतो वेळ भेटला तर. ठीक आहे, आजच्या श्लोकाबद्दल सांगतो तुम्हाला. एक आहे अविद्या, जी अविद्या जन्म मृत्यूचं चक्र वाढवू शकतो. ज्या अविद्येमध्ये जर आपण जीवन जगलो, त्या अविद्येचा उपासना जर केली, उपासना म्हणजे अविद्येला केंद्रस्थानी ठेवून अशी जर जीवनशैली जगलो, तर अशी जीवनशैलीमुळे मनुष्याचं जन्म मृत्यूचं चक्र अधिकाधिक वाढू शकतं. तर हीच अविद्या जर आत्मसाक्षात्कारासाठी वापरली किंवा भगवत प्राप्तीसाठी वापरली हीच अविद्या, तर या अविद्येमुळे आध्यात्मिक कल्याण होऊ शकते एखाद्या माणसाचं. उदाहरण सांगतो तुम्हाला की समजा या ठिकाणी भौतिक जगामध्ये प्रत्येक मनुष्याला एक इंद्रियतृप्ती करण्याची एक स्वाभाविक नेचर आहे, एक स्वभाव बनलेला आहे. आणि तशाच प्रकारच्या सर्व साधनांचा पण निर्मिती केलेली आहे. आता फॉर एक्झाम्पल हे गॅजेट्स, लॅपटॉप आहे,
मोबाईल आहेत, ज्यांनी पण या वस्तू बनवलेल्या आहेत, त्यांनी असा कधी विचार केला होता की यांचा उपयोग भगवद्गीता भागवतम वाचण्यासाठी शिकवण्यासाठी होऊ शकतो, असा कधी विचार करून त्यांनी बनवलं होतं का? नाही ना. त्यांनी विचार हा केला होता की याच्या माध्यमातून भौतिक स्तरावर जितक्या चांगल्या चांगल्या सुखसुविधा वाढवता येतील आणि याच्या माध्यमातून आनंद सुख जे पण आहे भौतिक स्तरावर, तर ही विद्या आहे भौतिक विद्या. पण याच विद्येचा जर का आध्यात्मिक सेवेमध्ये वापर केला तर ही विद्या आत्मसाक्षात्कारासाठी उपयोगी ठरते. ठीक आहे, समजलं? एक उदाहरण देतो. श्रीमद भागवतममध्ये फार सुंदर एनॉलॉजी देतात. शुकदेव गोस्वामी सांगतात की भौतिक कर्म जे आहे ना, प्रत्येक माणसाचं भौतिक कर्म माणसाला या जगामध्ये पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकवतं. पण तेच कर्म जर भगवंतांना अर्पण केलं, भौतिक कर्म आहे पण भगवंतांना जर का अर्पण केलं तर तेच कर्माच्या माध्यमातून त्याचं कल्याण होऊ शकतं. उदाहरण देतात की दुधाचे जर का अधिक पदार्थ खाल्ले तर दुधामुळे पोटाचे आजार होऊ शकतात. पण त्याच दुधाच्या पदार्थांमुळे जर आजार झाले असतील, पण जर का दह्यापासून आणि काही आयुर्वेदिक मेडिसिन जर घेतलं तर दह्यामुळं पोटाचे आजार पण नीट होतात, असं प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात. तशाच प्रकारे हे जे सगळ्या भौतिक विद्येने बनलेलं हे जे जग आहे, तर या जगामध्ये जर का रममान झालो आपण तर जन्ममृत्यूचे चक्र अधिक प्रबळ होऊ शकतं आणि आपण या जगामध्ये कायमचे मुक्कामी राहू शकतो. पण याच जगाच्या वस्तूंना, सुविधांना, बुद्धीला जर आपण भगवंतांच्या सेवेमध्ये वापरलं तर याच्या माध्यमातून आपलं कल्याण होऊ शकतं. याच अविद्येचा भगवत साक्षात्कारामध्ये जर मार्गामध्ये जर वापर केला तर निश्चितपणे कल्याण होऊ शकतं. तर या अविद्येला भगवंतांच्या सेवेत वापरण्यासाठी एक व्यक्तीची गरज असते, ते म्हणजे आध्यात्मिक गुरु. जसं मेडिसिन आपल्याला माहिती आहे, पण जर डॉक्टरांनी ते मेडिसिन दिलं, त्यांना माहिती याला आजार किती, आजाराची तीव्रता किती, याला प्रमाण किती द्यावं लागेल, हे सगळं डॉक्टरला आपल्यापेक्षा जास्त कळतं. तर डॉक्टरच्या माध्यमातून जर आपण मेडिसिन घेतलं तर त्याचा इफेक्ट चांगला होतो, लवकर होतो आणि व्यवस्थित होतो. तशा प्रकारे आपल्यासाठी ही अविद्या फार डेंजर आहे, चांगली नाही. पण हीच अविद्या, हेच सगळ्या वस्तू जर आपण एक कुशल मार्गदर्शनाखाली भगवत सेवेमध्ये जर वापरले या अविद्येच्या वस्तू, तर निश्चितपणे आपलं आध्यात्मिक कल्याण होऊ शकतं. तर या मंत्राचा हा अर्थ आहे. ठीक आहे. मी आशा करतो या मंत्राचा अर्थ तुम्हाला समजला नाही? पुढे जाऊया. ओके. मी पहिल्या मंत्रामध्ये शिकवत असताना मी सांगितलं होतं की तुम्हाला काही प्रश्न असतील तर हात वर करा आणि प्रश्न विचारा. क्लासच्या मध्ये म्हणतो मी, ठीक आहे ना? कळलं ना? विद्या म्हणजे एक तर आहे, विद्या म्हणजे आध्यात्मिक ज्ञान. खरी विद्या म्हणजे आध्यात्मिक ज्ञान. दुसरी जी विद्या आहे, जी भौतिक विद्या म्हटलेलं आहे, त्याला अविद्या म्हटलेलं आहे या ठिकाणी. विद्या म्हणजे हे भौतिक जगाचं ज्ञान. स्कूल कॉलेजमध्ये आपण शिकलेलो हे सगळं जग ज्या ज्ञानाच्या आधारावर चालतं त्याला अविद्या असं म्हटलेलं आहे. अजून 11, 12 आणि 13 मध्ये पहा, 12, 13, 14 मध्ये सेम अशीच थीम आहे. अजून चांगलं स्पष्टीकरण देईल उद्याच्या क्लासमध्ये, आजच्या क्लासमध्ये. चला, 11 नंबर. जो मनुष्य विद्या आणि अविद्या एकाच वेळी जाणतो तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊन अमरत्वाच्या पूर्ण वरदानाचा आनंद घेतो. ओके, हरे कृष्ण. तर या श्लोकामध्ये अविद्येला कसं आपण भगवत सेवेमध्ये लावू शकतो याचं प्रभुपाद स्टेप बाय स्टेप तात्पर्यामध्ये वर्णन करतील. तर अशा माणसाला अमरत्व प्राप्त होईल. अमरत्व म्हणजे काय? ज्या ठिकाणी जन्म मृत्यू नाही, ज्या ठिकाणी जन्म मृत्यू नाही अशा ठिकाणाची त्या व्यक्तीला प्राप्ती होते आणि पुन्हा पुन्हा या जगामध्ये त्याला
या भौतिक जगामध्ये त्यांना येण्याची गरज नाही. म्हणून बॅलन्स जे आहे, वैराग्य विद्या निजभक्ती योग, अध्यात्मनित्या जे आहे वैराग्य आणि विद्या, या दोन्ही गोष्टी भक्तीसोबत असल्या पाहिजेत. एका बाजूला वैराग्य, दुसऱ्या बाजूला भौतिक जी विद्या आहे याला सेवेमध्ये जर लावण्याची बुद्धी असेल तर तो मनुष्य लवकर चांगल्या प्रकारे प्रगती करू शकतो. समजा एखाद्या माणसाकडे म्युझिकचं स्किल आहे, संगीताचं ज्ञान आहे, तो त्याच्या माध्यमातून भगवंतांना खूप लवकर प्रसन्न करू शकतो की नाही. त्याच्याकडे जर भगवंतांना गायन कला आहे, एखाद्यामध्ये शृंगार करण्याची कला आहे, एखाद्यामध्ये काहीतरी डिझाईनचं नॉलेज आहे, तर याच्या माध्यमातून तो भगवंतांना लवकर प्रसन्न करू शकतो, आपल्या कलागुणांना भगवंतांच्या सेवेमध्ये लावू शकतो. आहे भौतिक विद्या, भौतिक जगात प्रसिद्धी पण मिळू शकते याच्यामुळे, भौतिक जगात तो भरपूर पैसे पण कमवू शकतो याच्या आधारावर. पण हीच विद्या जर भगवत सेवेत लावली तर त्याचं नक्की कल्याण होऊ शकतं. म्हणून कृष्ण आणि माया काय आहे या दोन्ही गोष्टी एकाच वेळी समजणं फार महत्त्वाचं आहे. श्रीकृष्णांना प्राप्त करायचे, पण माया जी आहे, या मायेच्या जगातले ज्या ज्या गोष्टी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत, किती प्रमाणात, कोणत्या वेळी, कशा वापराव्यात, याचं एक कुशल मार्गदर्शन असायला पाहिजे. जर मार्गदर्शन नसेल तर तो व्यक्ती कधी कधी फसू पण शकतो. त्यामुळे मार्गदर्शनाने जर आपण या भौतिक वस्तूंना भगवत सेवेत वापरल्या तर नक्की लवकर कल्याण होऊ शकतं. येस, पहिला पॅराग्राफ वाचा. चालू. तात्पर्य: या भौतिक जगाच्या निर्मितीपासून प्रत्येकजण अमरत्वासाठी प्रयत्न करीत आहे, परंतु निसर्ग नेमके निर्दय आहेत की कोणीही मृत्यूच्या तावडीतून सुटू शकत नाही. कोणालाही मरण नको असते, तसेच वृद्ध होणे किंवा आजारी पडणे सुद्धा आवडत नसते. निसर्गाच्या नियमाप्रमाणे कोणीही मृत्यू, वृद्धावस्था किंवा आजारपण यांच्यापासून स्वतःला वाचू शकत नाही. भौतिक ज्ञानाच्या प्रगतीने सुद्धा जीवनाच्या या समस्या सोडविल्या नाहीत. भौतिक विज्ञान अणुबॉम्बचा शोध लावून अधिक लवकर मृत्यू आणू शकते, परंतु मनुष्याचे आजारपण, म्हातारपण आणि मृत्यू यांच्या क्रूर पंजातून सुटका करणारे साधन शोधू शकत नाही. प्रभुपाद तात्पर्याच्या पहिल्या भागात सांगतात की अमरत्व प्राप्त करणे जे आहे, प्रत्येक माणसाला वाटतं की अमर बनावं, आहे ना. अमर बनण्याची प्रत्येकाची इच्छा आहे, कुणालाही मृत्यू नको आहे. तर हा एक स्वाभाविक आत्म्याचा गुणधर्म आहे की आत्मा कधीही मरत नाही, पण भौतिक शरीर त्याला नेहमी बदलावं लागतं. आणि ह्या ज्या भावना आहेत, या भावना प्रत्येक माणसामध्ये आहेत. तुम्ही साध्या मुंगीला जरी टच केलं ना तरी ती स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावते, है ना. प्रत्येक जीवामध्ये अशी मानसिकता आहे की स्वतःचं रक्षण व्हावं, कायमस्वरूपी जिवंत राहावं, असा मृत्यू होऊ नये यासाठी प्रत्येक व्यक्ती धडपडत आहे. आणि म्हातारपण तर कुणाला आवडत नाही. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, म्हातारपण. दिवसेंदिवस प्रकृती इतकी कठोर नियमांनी आपल्यावर काम करते की कुणाची इच्छा नसतानाही आपण म्हातारे होतो की नाही होतो, स्वीकार करावाच लागेल. आपले केस पांढरे होतात, दात एक एक निघून जातात आपल्याकडून, डोळ्यांनी दिसत नाही. तर आपण याच्यावर किती जरी चांगले कॉस्मेटिक वस्तू वापरल्या सुंदरता वाढवण्यासाठी, आपलं केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी, तरीसुद्धा हे टेम्पररी गोष्टी आहेत, है ना. प्रकृती इतकी कठोर काम करते, कुणालाही सोडत नाही, श्रीमंत असो किंवा गरीब असो. तर ही रियालिटी आहे. आणि प्रभुपाद सांगतात की आपण जरी कितीही प्रयत्न केला या जगामध्ये अमर होण्यासाठी, आपण कधीही मृत्यूला टाळू शकत नाही. तर मृत्यू हा एक भयानक या जगातली मोठी शाश्वत अशी समस्या आहे. प्रभुपाद उदाहरणाद्वारे दुसऱ्या पॅराग्राफमध्ये सांगतात, वाचा. भौतिक बाबतीत पुष्कळ प्रगती केलेल्या हिरण्यकशिपूची कथा पुराणात दिली आहे. आपले भौतिक सामर्थ्य आणि अविद्येच्या बळावर मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी त्याने इतकी कठोर ध्यानसाधना केली की त्याच्या सिद्धींमुळे सर्व ग्रहांवरील निवासी त्रस्त झाले. सृष्टीकर्ता ब्रह्मदेवांना त्याने खाली येण्यास भाग पाडले व त्यांच्याकडून अमर होण्याचे वरदान मागू लागला. ब्रह्मदेव सर्व ग्रहांवर शासन करणारे विधाता आहेत.
तरी देखील ते म्हणाले की स्वतः अमर नसल्यामुळे मी असे वरदान देऊ शकत नाही. भगवद्गीतेत 8.17 मध्ये सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवांचे आयुष्यमान फार दीर्घ आहे, परंतु याचा अर्थ असा नव्हे की ते अमर आहेत. हम्म. तर या ठिकाणी हिरण्यकश्यपूचं उदाहरण देतात प्रोपर. वाचा, पुढे वाचा. हिरण्य म्हणजे सोने आणि कशिपू म्हणजे मौशय्या. या धूर्त महाशयांना संपत्ती आणि स्त्री या दोन गोष्टींमध्येच रुची होती. अमर होऊन या दोन्हींचा यथेच्छ भोग घ्यावयाची त्यांची इच्छा होती. अमरत्वाचा वर देऊ शकत नाही असे ब्रह्मदेवांनी सांगितल्यामुळे हिरण्यकशिपूने मृत्यूपासून वाचण्यासाठी ब्रह्मदेवांकडून आडमार्गाने अनेक वर मागितले. तो म्हणाला, कोणताही मनुष्य, पशु, देवता किंवा 84 लक्ष योनीतील कोणत्याही जीवापासून अस्त्राने ना शस्त्राने ना पृथ्वीवर ना पाण्यात किंवा हवेत आपला मृत्यू होऊ नये. अशा प्रकारे हिरण्यकशिपूने मूर्खपणे विचार केला की हे सर्व वर त्याला मृत्यूपासून वाचवू शकतील. अंततः हिरण्यकशिपूला ब्रह्मदेवांनी हे सर्व वर दिले असले तरी अर्धे शरीर नराचे आणि अर्धे सिंहाचे अशा नरसिंहदेवांचा अवतार घेऊन भगवंतांनी इतर कोणत्याही शस्त्राने नाही तर स्वतःच्या नखांनी त्याला ठार मारले. शिवाय त्याला जमिनीवर, हवेत अथवा पाण्यात न मारता त्याच्या संकल्पनेच्या पलीकडे आपल्या मांडीवर त्याला मारले. तर फार सुंदर प्रसिद्ध कथा आहे श्रीमद भागवतम मधली. तर हिरण्यकश्यपूने खूप प्रयत्न केले, किती कठोर तपस्या केली, संपूर्ण ब्रह्मांडाचं व्हेंटिलेशन बंद केलं होतं. तर पहा, इतकी कठोर तपस्या करून सुद्धा हिरण्यकश्यपू अमर बनू शकला नाही. आणि या ब्रह्मांडातले सर्वप्रथम जे जीव आहेत ब्रह्माजी, यांच्याकडून वरदान प्राप्त करण्याची त्यांनी तपस्या केली होती. तर ब्रह्माजी म्हणाले की मला सुद्धा अमरत्वाचं वरदान नाही, मला पण एक दिवस मृत्यू आहे. तर ब्रह्माजींचं आयुष्य किती आहे? किती आयुष्य? 6 अब्ज काय? एक दिवसासाठी. हां. तर 1000 चतुर्युग म्हणजे त्यांचे एक रात्र नाही, 12 तास. दुसरे 1000 चतुर्युग म्हणजे 12 तास. असे किती 100 वर्ष, म्हणजे फक्त हा एक दिवस झाला, त्यानंतर 1 वर्ष, असे 100 वर्ष ब्रह्माजींचं आयुष्य आहे. तर ब्रह्माजींना पण एक दिवस हे भौतिक शरीर सोडावं लागतं. तर या भौतिक जगात कोणीही अमर होऊ शकत नाही, असं प्रभुपाद या मुद्द्यासाठी हे उदाहरण सांगतात. पुढे मुख्य मुद्दा हा आहे की हिरण्यकशिपू सारखा सर्वात शक्तिशाली, भोगवादी अनेक योजना आखून सुद्धा अमर होऊ शकला नाही. तेव्हा सध्याच्या क्षुद्र हिरण्यकशिपूंच्या हातून काय साध्य होईल, ज्यांच्या योजना क्षणोक्षणी विफल होत आहेत. श्री ईशोपनिषद आपल्याला उपदेश देते की जीवनाच्या संघर्षात विजय मिळवण्यासाठी आपण एकांगी प्रयत्न करू नये. प्रत्येक जण जगण्यासाठी कठोर संघर्ष करीत आहे. निसर्गाचे नियम अतिशय कठोर आहेत, ते कोणालाही त्यांचे उल्लंघन करू देत नाहीत. जर आपल्याला अमरत्व प्राप्त करावयाचे असेल तर आपण भगवत धामात परत जाण्यास तयार असले पाहिजे. तर प्रभुपाद काय सांगतात की जर एखाद्याला अमरत्व प्राप्त करायचं असेल तर या भौतिक जगात पॉसिबल नाहीये अमरत्व. कारण या जगाचं निर्मितीच अशी केलेली आहे, एक ठराविक कालावधीसाठी हे जग राहणार आहे. आणि व्यक्त होतं आणि अव्यक्त होतं. निर्मिती होते, परत काही काळ ते शाश्वत असल्यासारखं भासतं, पण त्यानंतर परत पुन्हा प्रलय होतो. तर या जगाची निर्मिती अशी केलेली, या जगामध्ये का लोक प्रयत्न करतात की आम्हाला अमर व्हायचं आहे. या जगामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत स्वर्गासारखं सुख मला पाहिजे आणि मेल्यानंतर स्वर्गप्राप्ती पाहिजे. तर या स्पर्धेमध्ये सगळे लोक लागलेले आहेत. जीवनातलं दुःख कमीत कमी करणं आणि सुख जास्तीत जास्त वाढवणं, या स्पर्धेमध्ये प्रत्येकजण लागलेला आहे. आणि त्यांना असं वाटतं की हे जे जग आहे माझं, हे शाश्वत आहे. त्यांना असं वाटतं की कायमस्वरूपी असंच राहावं, कायमस्वरूपी माझं हे जीवन, हे शरीर, सगळं काही चालू राहावं. पण प्रकृती इतकी कठोर आहे ना, प्रत्येकाला शिकवती पण पश्यन अपि न पश्यती. आपल्याला सगळं काही डोळ्यांनी दिसतं, परंतु ते डोळ्यांनी दिसतं पण या चर्मचक्षुंनी आपण पाहतो.
डोळ्यांनी दिसतं पण पश्यनपि न पश्यती, पाहून सुद्धा न पाहिल्यासारखं आहे. काय उपयोग आहे? प्रत्येकाला पहा, स्मशानात जातो आपण, जेव्हा अग्नी लावलं जातं एखाद्या शरीराला, आणि आपण सगळेजण घरी येतो आणि परत आपलं बॅक टू रुटीनमध्ये. कोणाला काहीच फरक पडत नाही, कोणी चिंतन स्मरण पण करत नाही की एक दिवस आपल्याला पण इथे झोपावं लागणार आहे. सबका एक दिन आने वाला है. कोणी असा विचार करते का? नाही करत. तर हे प्रकृतीचे अतिशय कठोर नियम आहेत. आपल्याला प्रत्येक प्रसंगामध्ये या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. प्रकृती आपल्याला शिकवते. हे जग सभ्य लोकांसाठी नाही, चांगल्या लोकांसाठी नाही. म्हणून या जगातून जेवढं शक्य होईल तेवढं लवकर वाइंड अप करा आणि भगवत प्राप्ती करायला पाहिजे. ज्यांना या शरीरामध्ये अनुकूल बुद्धी आहे भगवत प्राप्तीसाठी, त्या लोकांनी तर निश्चित या जन्मात पूर्ण शक्तीने प्रयत्न केला पाहिजे. या जन्मातच मी भगवत प्राप्ती करेल. कारण हे जग किती जरी प्रयत्न केला, चैतन्य चरितामृतमध्ये प्रभुपाद एक उदाहरण सांगतात की अशी एक नदी आहे, जी नदी थोड्या दिवसानंतर त्या नदीमध्ये एक मोठा महापूर येणार आहे आणि तथाकथित जे बुद्धिमान लोक आहेत अशा नदीच्या पात्रामध्ये घरं बांधतात. आणि मोठा जेव्हा पूर येईल तेव्हा सगळे घरं वाहून जातील. याचा अर्थ या जगामध्ये सेटल होणे मी तुम्हाला असं वैराग्याची भाषा नाही करत आहे, पण रियालिटी पण आहे. आपण वास्तविकता स्वीकारली पाहिजे. वास्तविकतेला आपण टाळू शकत नाही. तर या ठिकाणी हिरण्यकश्यपू सारखा व्यक्ती सुद्धा अपयशी झालेला आहे अमरत्वासाठी. तर त्यानंतर कोणी किती प्रयत्न केला तरी अमर होऊ शकत नाही. ठीक आहे. ज्या पद्धतीने आपण परत भगवत धामास जाऊ शकतो, ती ज्ञानाची एक वेगळीच शाखा आहे व उपनिषद, वेदांत सूत्र, भगवद्गीता आणि श्रीमद भागवतासारख्या वैदिक शास्त्रांतून आपण ती शिकली पाहिजे. या जीवनात सुखी होण्यासाठी व हे भौतिक शरीर सोडल्यावर शाश्वत आनंदमय जीवन जगण्यासाठी आपण या पवित्र ग्रंथांचा अभ्यास करून दिव्य ज्ञान संपादन केले पाहिजे. बद्ध जीव भगवंतांबरोबरच्या शाश्वत नात्यास विसरला आहे. आपल्या तात्पुरत्या जन्मस्थानाला सर्वस्व मानून बसला आहे. म्हणून भगवंतांनी त्यांच्यावर कृपा करण्याकरिता भारतात वरील शास्त्रे व इतर देशात अन्य शास्त्रे दिली आहेत. या शास्त्रांमुळे स्मृती गमावून बसलेला मानव आठवू शकेल की हे भौतिक जग त्याचे निवासस्थान नाही. जीवात्मा आध्यात्मिक जगाचा निवासी आहे व त्या ठिकाणी परत गेल्यानेच तो सुखी होऊ शकतो. एक प्रभुपाद एक कथा आहे फार याच्यामध्ये, उपदेशोपाख्यांमध्ये कथा येते की एका राज्यामध्ये मंत्रिमंडळ होतं, राजा नव्हता त्या राज्यामध्ये. आणि त्या मंत्रिमंडळाची अशी एक पॉलिसी होती की हरे कृष्णा 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 हरे हरे राम जीव जागो. तर त्या राज्यामध्ये परमनंट कुणीही राजा नव्हता. आणि त्या राज्याची अशी पॉलिसी होती की 1 वर्षासाठी राजा बनवला जायचा आणि त्याला सगळ्यात बेस्ट, उत्तम मधल्या उत्तम सुखसुविधा त्या माणसाला दिला जायचा. त्यानंतर 1 वर्षानंतर त्या राजाला राज्याच्या बाहेर काढलं जायचं आणि त्याला अशा ठिकाणी सोडलं जायचं ज्या ठिकाणी प्रचंड मोठं वाळवंट आहे. त्या ठिकाणी ना पिण्यासाठी पाणी, ना खाण्यासाठी अन्न आहे, ना कोणती सुखसुविधा आहे. तर अशा जंगलामध्ये सोडलं जायचं, जो तो मनुष्य परत पण येऊ शकत नव्हता. असं भयानक जंगलामध्ये त्याला सोडलं जायचं. आणि जो पण राजा बनायचा तेव्हा त्याला ही सगळी माहिती दिली जायची की पहा, मला 1 वर्षासाठी राजा बनवतो आम्ही, आणि राजा बनल्यानंतर तुमच्या सगळ्या आज्ञांचं आम्ही पालन करू, पण फक्त 1 वर्षासाठी. मला सर्व सुखसुविधा दिल्या जातील फक्त 1 वर्षासाठी. आणि 1 वर्षानंतर तुम्हाला अशा ठिकाणी सोडलं जाईल ज्या ठिकाणी आत्तापर्यंत पूर्वीचे जेवढे पण राजे होऊन गेलेत त्यांची हाडं पण दाखवली जायची. अशी तुमची परिस्थिती होईल. आणि मग असे एकामागून एक बरेच राजे त्या राज्यावर राज्य करून गेले. आणि एकदा त्यांना कोणी राजा मिळत नव्हता.
कारण अशा कंडिशन होते त्यांच्या, असं पॉलिसी होती, त्यामुळे कोणी राजा मिळत नव्हता. तर त्यांना एक सज्जन माणूस मिळाला जो साधू वेशामध्ये होता, आणि त्याला यांनी सांगितलं की तुम्ही असं राजा बना, आमच्याकडे कोणी राजा नाही. आणि त्याची पण इच्छा नव्हती, पण ते लोक जबरदस्ती करायला लागले, कन्व्हिन्स केले, आणि मग त्यांनी स्वीकारलं, चला. पण ते म्हणाले की मी जे सांगेल त्या सगळ्या आज्ञांचं तुम्ही पालन करायचं. मग ते म्हणाले हो, आम्ही तुमच्या सगळ्या आज्ञांचं पालन करू. मग जेव्हा त्यांचा राज्याभिषेक होतो, राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी सगळ्यात मोठा प्रोजेक्ट चालू केला. तो म्हणजे ज्या ठिकाणी या पूर्वीच्या राजांना सोडलं गेलं होतं त्या ठिकाणची जी जमीन आहे त्याला डेव्हलप करायचं. सगळ्यात मोठा हायवे बनवला राज्यापासून त्या राज्यापर्यंत, आणि तिथे सगळे महल, रस्ते, बाजारपेठा, घरं आणि मोठं शहर वसवलं त्या ठिकाणी. आणि 1 वर्षापर्यंत तो राजा, जो आत्ता रिसेंटली राजा बनला होता, हा राजा कमीत कमी वेळ झोपायचा आणि कमीत कमी सुखसुविधांचा आनंद घ्यायचा. जास्तीत जास्त वेळ मेहनत करण्यामध्ये लावायचा. कुठली मेहनत? त्या ठिकाणी राज्य बनवण्यासाठी. आणि 1 वर्षानंतर जेव्हा यांचं पॉलिसीप्रमाणे ठरलं की आता तुम्हाला राज्यातून बाहेर जावं लागेल, कोणत्या ठिकाणी? ठरलेल्या ठिकाणी. तर जेव्हा 1 वर्ष झालं, तर हे आत्ताचं जे राज्य होतं त्याहीपेक्षा अधिक सुखकर त्या ठिकाणी त्यांनी बनवलं होतं. तर त्या ठिकाणी ते गेले. सांगायचा उद्देश हा आहे की आतापर्यंत जेवढे पण राजे होऊन गेले त्यांनी फक्त इंद्रिय तृप्ती केली, सुखसुविधांचा भोग केला, आनंद घेतला, त्याच्या पलीकडे त्यांनी काहीच केलं नाही. जर का त्यांनी कष्ट केलं असतं, मेहनत केली असती, तर कायमस्वरूपी सुखी झाले असते या आत्ताच्या राजाप्रमाणे, आहे ना. तर तशा प्रकारे हे भौतिक जे जग आहे, हे भौतिक जग भगवंतांनी दिलेली एक सुखसुविधा आहे. या सुखसुविधांमध्ये जर का रममान झालो आपण, या सुखसुविधांमध्येच आनंद घेत राहिलो, तर पूर्वीच्या राजांसारखी अवस्था प्रत्येकाची होणार आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे संसारे खल दुस्तारे कृपया तारे पाही मुरारे. तेव्हा मुरारी पण आठवणार नाही. जर जन्ममृत्यूचं चक्र इतकं भयानक आहे. आपल्याला अनुकूल बुद्धी दिलेली आहे, 2 डोळे, नाक, कान, ही जी सुविधा आहे ही इतर योनींमध्ये ही सुविधा नाहीये. कोणत्याही 80 लाख प्रकारच्या योनींमधला प्राणी कधीही गीता भागवताचं अध्ययन करू शकत नाही, भगवंतांचं नामस्मरण करू शकत नाही. त्यांना जिव्हा नाही का? आहे. नामोच्चारण करू शकतात? नाही करू शकत. पहा, विचार करा, किती भयानक अवस्था आहे. सगळ्या गोष्टी आहेत पण अनुकूल बुद्धी नाही, भगवत भावनेची अनुकूल बुद्धी नाही. तर ही सुविधा फक्त मनुष्य देहामध्ये प्राप्त झालेली आहे, आणि या सुविधेचा उपयोग फक्त आणि फक्त यासाठी सुविधा दिलेली आहे की या जन्मामध्ये, या योनीमध्ये आल्यानंतर त्या माणसाने भगवत प्राप्ती करावी. थोडंसं कष्ट नक्की होईल, साधना करावी लागेल, तपस्या करावी लागेल, आत्मसंयमन करावं लागेल. मात्र जे अमृतत्व आहे कल्पते, असं धाम प्राप्त होणारे पुन्हा या भौतिक जगामध्ये येण्याची गरज नाही. असं भगवंतांचं जे धाम आहे, तर त्या धामाच्या प्राप्तीसाठी आपलं हे सुखसुविधा दिलेल्या आहेत. ओके, नेक्स्ट. भगवंत आपल्या धामातून अधिकृत प्रतिनिधींना या संदेशाचा प्रचार करण्यासाठी पाठवितात. या संदेशाचा स्वीकार करून आपण भगवत धामात जाऊ शकतो. कधी कधी तर हे कार्य करण्यासाठी भगवंत स्वतः अवतरित होतात. सर्व जीव भगवंतांचे पुत्र, प्रिय पुत्र व अंश असल्यामुळे भौतिक संसारात जीवाला भोगावी लागणारी दुःखे पाहून भगवंतांना आपल्यापेक्षा अधिक वाईट वाटते. या भौतिक जगाची दुःखे अप्रत्यक्षपणे आपल्याला आठवण करून देतात की हे भौतिक जगत, भौतिक वातावरण आपल्याकरिता योग्य नाही. बुद्धिमान जीव या इशाऱ्यांकडे लक्ष देतात व त्वरित विद्या किंवा दिव्य ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. दिव्य ज्ञान मिळविण्यासाठी मनुष्य जीवन हीच सर्वोत्तम संधी आहे. या सुसंधीचा जो लाभ घेत नाही तो नराधम समजला पाहिजे. तर अशा नराधम लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः भगवंत एक संदेशवाहक पाठवतात, किंवा कधी कधी स्वतः पण भगवंत येतात. स्वतः भगवंत येतात आणि या जीवांना शास्त्राच्या माध्यमातून मार्गदर्शन करतात. अनेक अवतार होतात भगवंताचे, अनेक शुद्ध भक्त या भौतिक जगामध्ये येतात आणि
आपल्यासारख्या जीवांचं कल्याण करण्यासाठी येतात. काही लोक म्हणतात ना की भारतामध्येच का भगवंत येतात, इतर देशांमध्ये काय येत नाही. काय येत नाही सांगा बरं, काय येत नाही? मला एक उदाहरण सांगतो. समजा हां, एकाच तारखेला तुमच्या घरी 4 लग्नपत्रिका आलेल्या आहेत. 4 लग्नपत्रिका आलेल्या आहेत. 4 लग्नपत्रिकांची तारीख एकच आहे. तर कुणाकडे जाणार तुम्ही? सेम डेट सेम टाइमला लग्न आहे. हां, बाकीच्यांशी खोटं बोलणार. हां, बरोबर ना. सो सगळ्यात जवळचा आहे त्याच्याकडे आपण जाणार, बरोबर ना. तसं आहे भगवंतांच्या जवळचा जो आहे त्याच्याकडे भगवंत जातात. ठीक आहे, सिंपल लॉजिक आहे. म्हणून भगवंतांचे प्रिय लोक आहेत ना, त्यांचं रक्षणासाठी भगवंत जातात. तर इतर देशांमध्ये का जाऊ शकत नाही? तिथे पण जाऊ शकतील. भगवंतांची प्रिय बना, भगवंतांवर प्रेम करा, तर भगवंत तुमच्या रक्षणासाठी, तुम्हाला मदत करण्यासाठी, या भौतिक जगातून काढण्यासाठी भगवंत या जगात नक्की येतील. ओके, पुढे वाचा. इंद्रिय सुखाकरिता भौतिक ज्ञानाची प्रगती किंवा अविद्येचा मार्ग अनुसरणे म्हणजे वारंवार जन्म आणि मृत्यूचा स्वीकार करणे. सनातन जीवाला जन्म किंवा मृत्यू होत नसतो. जन्म आणि मृत्यू आत्म्याच्या बाहेरील आवरणाला, भौतिक शरीराला लागू होतात. मृत्यू म्हणजे बाह्य वस्त्रे शरीर उतरविणे, तर जन्म म्हणजे ती वस्त्रे परिधान करणे. अविद्येत गुंग असलेल्या मूर्खांना या निर्दयी वस्त्र बदलण्याच्या पद्धतीबद्दल काहीच वाटत नाही. मायाशक्तीच्या सौंदर्यावर मोहित होऊन ते पुन्हा पुन्हा तेच क्लेश भोगत राहतात आणि निसर्गाच्या नियमांपासून कोणताही धडा घेत नाहीत. वस्त्र बदलणे जितकं इझी, जितकं सोपं आहे ना, तितकंच शरीर बदलणं पण सोपं आहे. पण केव्हा पॉसिबल आहे? जेव्हा हे ज्ञानाला जीवनामध्ये उतरवलेलं आहे, हे ज्ञान आयुष्यभर ज्यांनी प्रॅक्टिस केलेले आहे त्यांच्यासाठी फार सोपं आहे शरीर सोडणं आणि आध्यात्मिक जगात जाणं. मात्र जे लोक भगवत भावना भावित नाही, ज्यांना भक्ती अजिबात माहिती नाही, त्यांच्यासाठी मृत्यू हा शब्द सुद्धा अशुभ आहे. इस्कॉनमध्ये 50 वेळा ऐकतो आपण रोज. मृत्यू ऐकतो की नाही? कितीतरी वेळा ऐकतो. असं एकदम काहीच वाटत नाही आपल्याला. म्हणजे आपण आत्मसाक्षात्कारी झालो असं नाही, ते यूज टू झाला ऐकून ऐकून. तर मृत्यू हा इतका भयानक भय आहे या जगातलं की जेव्हा वास्तविक परिस्थिती होते, मृत्यूची परिस्थिती येते, तेव्हा जे भौतिकवादी लोक असतात ना, अक्षरशः मलमूत्र विसर्जन करून हातपाय असे काय म्हणतात झटकून त्यांचं प्राण त्यागला जातं. तुम्ही कितीतरी उदाहरणं पहा, कितीतरी लोक शरीर त्यागतात, अशाच परिस्थितीतून शरीर त्यागतात. कारण मृत्यू, पहिली गोष्ट, त्या सगळ्या गोष्टी सोडण्याची त्यांची मानसिकता नसते. आयुष्यभर खूप अटॅचमेंट असते छोट्या छोट्या गोष्टींवर, आणि या आसक्ती एक तर सोडायची नसते. दुसरी गोष्ट, शारीरिक पीडा इतकी भयानक असते. आणि तिसरी गोष्ट, यमदूत वारंवार ते चक्रा मारत असतात तिकडे, याला पकडण्यासाठी येतात. आणि अशा पद्धतीमध्ये, अशा परिस्थितीमध्ये जर एखादा मनुष्य शरीर सोडतो तर नक्की त्याला नरकगामी बनावं लागतं. म्हणून आयुष्य एक तयारी करण्यासाठी, आणि मृत्यू ही परीक्षा आहे. मृत्यूची तयारी करण्यासाठी आपण जर का आयुष्य तसं डिझाईन केलं, प्लॅन केला, तर नक्की आपण मृत्यूवर विजय प्राप्त करू शकतो. म्हणून विद्येची किंवा दिव्य ज्ञानाच्या जोपासनेची नितांत आवश्यकता आहे. व्याधीग्रस्त भौतिक अवस्थेत इंद्रिय सुखाला मर्यादा घातली पाहिजे. भौतिक देहात अनिर्बंध इंद्रियभोग करणे हा अज्ञानाचा तसेच मृत्यूचा मार्ग आहे. प्रत्येक जीवात्म्याला त्याच्या मूळ आध्यात्मिक स्वरूपात सर्व इंद्रिये अस्तित्वात असतात. त्याला इंद्रिये नाहीत असे नाही, परंतु भौतिक शरीर आणि मन यांनी आच्छादिल्यामुळे ही सर्व इंद्रिये आता भौतिकरित्या प्रकट झाली आहेत. भौतिक इंद्रियांची कार्ये ही मूळ आध्यात्मिक इंद्रियांच्या कार्यांचे एक विकृत प्रतिबिंब आहे. रोगग्रस्त अवस्थेत जीवात्मा भौतिक आवरणाखाली भौतिक कार्य करतो.
जेव्हा हा जडवादाचा रोग नाहीसा होईल तेव्हाच खरे इंद्रिय सुख उपलब्ध होणे शक्य आहे. सर्व भौतिक प्रदूषणांपासून मुक्त आपल्या खऱ्या आध्यात्मिक स्वरूपातच शुद्ध इंद्रिय सुख उपभोगणे शक्य आहे. खऱ्या इंद्रिय सुखाचे आस्वादन करण्याकरिता रुग्णाने अगोदर बरे व्हायला हवे. म्हणून मनुष्य जीवनाचा उद्देश विकृत इंद्रिय भोग नसून भौतिक रोग बरा करणे हा आहे. भौतिक रोग बळावणे हे ज्ञानाचे लक्षण नसून अविद्या किंवा अज्ञानाचे लक्षण आहे. चांगल्या आरोग्याकरिता शरीराचे तापमान 105 अंशांवरून 107 अंश असे न वाढता ते 98.6 अंश या साधारण तापमानास ठेवले पाहिजे. अशा प्रकारे इंद्रिय भोग कमी करणे मनुष्य जीवनाचे ध्येय असले पाहिजे. अणुऊर्जेच्या रूपात आधीपासूनच 107 अंशापर्यंत पोहोचलेल्या भोगवादी संस्कृतीची आधुनिक प्रवृत्ती म्हणजे तापाने फणफणलेल्या भौतिक अवस्थेला अधिक वाढविणे. त्याच वेळी तर प्रभुपाद काय सांगतात या ठिकाणी पहा, हे भौतिक जग जे आहे इंद्रिय भोगामुळे तापमानाचं या ठिकाणी उदाहरण देतात प्रभुपाद. तर नॉर्मल जे टेम्परेचर आहे प्रत्येक मनुष्याच्या शरीरामध्ये किती 98.6 एवढं नॉर्मल टेम्परेचर म्हणजे तो मनुष्य स्वस्थ आहे, आजारी नाही. जर यापेक्षा जास्त टेम्परेचर तापमान वाढलं तर तो एक आजारी मनुष्य म्हणून गणला जातो. आणि त्याहीपेक्षा अधिक या ठिकाणी प्रभुपाद सांगतात 105 आणि 160 पर्यंत गेलं तर तो जिवंत पण नाही राहणार, एवढं टेम्परेचर बॉडी सहन करू शकत नाही. तर प्रभुपादांना ही एनॉलॉजी यासाठी द्यायची की या भौतिक जगामध्ये तापमान वाढवणे म्हणजे अधिकाधिक इंद्रिय भोगामध्ये व्यस्त राहणे, अधिकाधिक या जगातल्या सुखसुविधा इंद्रिय भोग याच्यामध्ये इतका आनंद माणणे आणि हेच जीवन माणणे म्हणजे टेम्परेचर वाढवल्याप्रमाणे. तर प्रत्येक व्यक्ती आपलं टेम्परेचर वाढवण्याच्या स्पर्धेमध्ये लागलेला आहे असं हे प्रभुपाद या ठिकाणी म्हणतात. प्रत्येक मनुष्य दुसऱ्यांचं इंद्रिय भोग पाहून हा मोटिवेट होतो, चला मला पण या मार्गाला जायचं. पण एखादा जर का 64 राऊंड करत असेल तिकडे मोटिवेशन फार कमी होतो. यार मेरा पैर दुख रहा है, माझा हात दुखतो, माझं डोकं दुखतं, जास्त जप केलं की माझं डोकं दुखतं. म्हणजे चांगल्या गोष्टींसाठी आपण स्पर्धा करत नाही, तर ज्या गोष्टी आपल्या भौतिक जगामध्ये बांधून ठेवणार आहेत यांच्यासाठी स्पर्धा करतो आपण. म्हणजे ज्यांना ज्ञान नाही, भौतिकवादी लोक आहेत. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक स्त्री होती आणि तिच्या घरी कामाला एक बाई होती. तर ती बाई ज्या ज्या गोष्टी नवीन नवीन आणायची, एक साडी घेतली, तिला वाटायचं की किती साडी आणली, छान साडी आणली. तर तिला विचारायची किती रुपयाला साडी आणली, म्हणजे 1000 रुपयाला आणली. मग ही काय करायची, त्या दिवशी मार्केटमध्ये जाऊन 2000ची साडी आणायची आणि दाखवायची बघ मी 2000ची साडी आणली. आणि असं करत करत प्रत्येक वस्तूची ही मालकीन जी होती स्पर्धा करायची तिची. आणि एक दिवस ती आजारी पडली. कोण? जी नोकरी करणारी बाई होती ती आजारी पडली आणि ती डॉक्टरकडे गेली आणि ती म्हणाली की मला 102 ताप आहे. आणि ही म्हणाली की मला पण आजारी पडायला पाहिजे आता. आणि डॉक्टरला म्हणले की मला 104 ताप पाहिजे. हे उदाहरण एकदम हसण्यासारखं, एकदम बालिश उदाहरण वाटतं, पण ही रियालिटी. तर या जगात प्रत्येक माणूस कळत नाही की मी कशासाठी किती प्रयत्न करावा, कोणत्या मार्गाला चाललेलो आहे. हे अंध तमिश्र, डोळ्यावर अशी एक विशाल पट्टी बांधल्यासारखं आहे. पश्यन अपि न पश्यती. लोक प्रचंड मेजॉरिटीने लोक या दिशेने चाललेले आहेत, तापमान वाढवण्याच्या दिशेने चाललेले आहेत. अनुभव केला तुम्ही सगळ्यांनी? आहे ना, सगळेच लोक टेम्परेचर वाढवण्याच्या दिशेने धावत आहेत. भौतिक प्रगतीच्या नावाखाली, भौतिक उन्नतीच्या नावाखाली स्वतःच्या आत्म्याच्या कल्याणाचा विचारच करत नाहीत. आणि एकदम बोटावर मोजण्यासारखी लोक भगवत भावनेकडे चाललेली आहेत. आणि मग त्यांना हे पण कन्फ्यूज होतात की आपण खऱ्या मार्गाला चाललोय का, बरोबर आहे का. खरोखर ना, वाटतं ना असं. तुम्हाला जर श्रवण कीर्तन नियमित नसेल ना, तुम्हाला वाटतं आपण काहीतरी चुकतोय लाईफमध्ये, चुकीचं डिसिजन तर नाही घेतलं. श्रवण कीर्तन फार महत्वाचं, नियमित जर नसेल ना गडबड आहे. तर हे टेम्परेचर वाढवण्याची स्पर्धा जी आहे ही फार घातक आहे. तर म्हणून प्रभुपाद सांगतात की नॉर्मल जे टेम्परेचर आहे
तिथपर्यंत माणसाने समाधानी असावं. ज्या बेसिक सुखसुविधा आहेत त्या सुविधांना जर अधिक असेल तर भगवत सेवेत लावा. जीवनावश्यक जेवढ्या गोष्टी आहेत, तेवढ्यांमध्ये समाधानी राहून भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न केला पाहिजे. वाचा तुम्ही. याच वेळी कोणत्याही क्षणी जग नरकात जाऊ शकते अशी ओरड मूढ राजकारणी करीत आहेत. भौतिक ज्ञानाची प्रगती व आध्यात्मिक ज्ञान या सर्वात महत्त्वपूर्ण जीवनाच्या अंगाची उपेक्षा केली की हेच फळ मिळते. श्री ईशोपनिषद या ठिकाणी आपल्याला सावधान करीत आहे की मृत्यूपंथाला घेऊन जाणारा हा धोक्याचा मार्ग आपण सोडून दिला पाहिजे. या उलट आपण दिव्य ज्ञान विकसित केले पाहिजे, जेणेकरून मृत्यूच्या क्रूर पंजातून पूर्णपणे मुक्त होऊ. याचा अर्थ असा नव्हे की शरीराच्या निर्वाहासाठी लागणारी कार्ये बंद केली पाहिजेत. ज्याप्रमाणे रोगमुक्त होण्याकरिता आपण आपले तापमान पूर्णपणे थांबवित नाही, त्याचप्रमाणे आपल्या कृती थांबविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परिस्थितीचा जितका फायदा करून घेता येईल तितका करून घ्यायला हवा. दिव्य ज्ञानाच्या उपासनेसाठी शरीर आणि मन यांच्याही मदतीची गरज आहे. म्हणून आपले ध्येय गाठण्याकरिता शरीर आणि मन यांचा सांभाळ आवश्यक आहे. शरीराचे तापमान साधारणतः 98.6 अंशावर राहिले पाहिजे. भारतातील महान ऋषीमुनींनी दिव्य आणि भौतिक ज्ञानाच्या संतुलित विकासाने ते प्राप्त करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र इंद्रिय भोगाकरिता मानवी बुद्धीचा दुरुपयोग करण्यास ते कधीही अनुमती देत नाहीत. तर हे जे टेम्परेचर आहे या समाजामध्ये नॉर्मल राहावं यासाठी साधू संत नेहमी प्रयत्न करत असतात. भक्त नेहमी प्रचार प्रसाराच्या माध्यमातून लोकांना, जे लोक 120च्या स्पीडने या नरकाच्या दिशेने चाललेले आहेत, तर यांना ब्रेक लावण्यासाठी, थांबवण्यासाठी भक्त सुद्धा यांच्यामध्ये मिक्स होतात आणि यांना त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्न करत असतात. श्रीमद भागवतामध्ये नैमिषे निमिषे क्षेत्रे ऋषयः शौनकादया सत्रम स्वर्गाय लोकाय, असं 5000 वर्षापूर्वी त्यांनी एवढं सुंदर यज्ञाचं आयोजन केलं होतं लोककल्याणासाठी. तर असे जे ऋषी आहेत, या ऋषींचा व्यक्तिगत कोणताही स्वार्थ नसतो. यांना जीवांबद्दल काही प्रेम आहे का, काय त्यांचं व्यक्तिगत काही नातं आहे का, यांना काहीतरी विशेषकृत करावं नाही. तर ही भगवंतांची इच्छा आहे की प्रचार प्रसार व्हावा, भगवंतांना सुख देण्यासाठी, भगवंतांना आनंद देण्यासाठी हे लोक या जगातलं टेम्परेचर नॉर्मल ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात. इंद्रिय भोगाच्या दिशेने जाणाऱ्या विकृत मानवी प्रवृत्तींना वेदांमध्ये मोक्षाच्या तत्वांखाली नियमित करण्यात आले आहे. त्या पद्धतीत धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांचा समावेश आहे. परंतु आज लोकांना धर्म किंवा मोक्ष यामध्ये रुची नाही. त्यांच्या आयुष्यात एकच ध्येय आहे, इंद्रिय सुख, आणि ते प्राप्त करण्यासाठी ते आर्थिक विकासाच्या योजना आखतात. भ्रांत लोक विचार करतात की धर्म असावा, कारण त्याच्यामुळे इंद्रिय सुखाकरिता आवश्यक आर्थिक विकास होऊ शकतो. तसेच मृत्यूनंतर स्वर्गामध्ये सुद्धा हाच इंद्रिय भोग चालू राहण्याची हमी मिळावी म्हणून ही धार्मिक विधींचे पालन केले जाते. समजलं? धार्मिक एक धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ आहेत, तर याची लिंक कशी आहे? एक तर सुरुवातीला धार्मिक तो मनुष्य असला पाहिजे. धर्माच्या आधारावर अर्थप्राप्ती, अर्थ म्हणजे धन कमवलं पाहिजे. जो धार्मिक आहे तो अर्थप्राप्ती धार्मिक मार्गाने कमवेल. तो कधीच वाईन शॉप काढणार नाही, नॉनव्हेजचा बिझनेस करणार नाही. का? कारण हा धार्मिक मार्गाने अर्थप्राप्तीचा मार्ग नाहीच. तर पहिले धार्मिक धर्म, नंतर अर्थ, अर्थनंतर त्या पवित्र मार्गाने जो अर्थधन मिळालेला आहे त्याच्यासाठी जीवनावश्यक ज्या कामना आहेत त्या तृप्ती करतो तो मनुष्य. आणि जो व्यक्ती अशा लिंकने जातो, अर्थ प्राप्ती करतो, कामना तृप्ती करतो, लिमिटेड कामना अर्थप्राप्तीच्या आधारावर, तोच व्यक्ती मोक्ष प्राप्तीच्या मार्गाकडे जाऊ शकतो. आजकाल काय, मोक्ष आणि धर्म मायनस झालेला आहे. अर्थप्राप्ती करायची आणि इंद्रिय तृप्ती करायची. कामनांच्या तृप्तीसाठी काही मर्यादा नाही, काही लिमिटेशन नाही. अमर्यादपणे इंद्रियांचा आहार सुरू आहे. अनेक प्रकारच्या चुकीच्या गोष्टींमध्ये धन लावलं जातं. तर अर्थ आणि काम, अर्थ आणि काम असं सुरू आहे सध्या.
तर धर्म अर्थ काम मोक्ष या गोष्टींचं जर पालन केलं तर तो हळूहळू मनुष्य आत्मसाक्षात्काराकडे उन्नती करू शकतो. त्यानंतर मग पंचम पुरुषार्थ जो भक्तीचा पुरुषार्थ आहे तो एका साधू संघा भक्तांच्या कृपेने प्राप्त होऊ शकतो. परंतु हा धर्माचा खरा हेतू नव्हे. धर्माचा खरा उद्देश आत्मसाक्षात्कार आहे. केवळ शरीर स्वस्थ व निरोगी ठेवण्यासाठी आर्थिक विकास केला पाहिजे. तेव्हा शांत मनाने निरोगी जीवन जगून विद्या किंवा सत्य ज्ञान मिळवले पाहिजे. हेच जीवनाचे खरे ध्येय आहे. हे आयुष्य गाढवासारखे काबाड कष्ट करण्यासाठी किंवा इंद्रिय भोगाकरिता अविद्येची जोपासना करण्यासाठी नाही. श्रीमद भागवत पुराणात हा विद्येचा मार्ग परिपूर्णरित्या समजावून सांगण्यात आला आहे. श्रीमद भागवत परमसत्यासंबंधी विचारणा करण्यास निर्देशित करते. प्रथम ब्रह्म, नंतर परमात्मा आणि शेवटी भगवान असा परमसत्याचा क्रमशः साक्षात्कार होत असतो. 10व्या मंत्राच्या तात्पर्यामध्ये सांगितलेल्या भगवद्गीतेच्या 18 तत्वांनुसार ज्याने विरक्ती आणि ज्ञान मिळविले आहे अशा महात्मा व्यक्तीकडून परमसत्याचा साक्षात्कार केला जातो. भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेची प्राप्ती करणे हा त्या 18 तत्वांचा मध्यवर्ती हेतू आहे. कोणते 18 तत्व सांगितलं आपण? काल चर्चा केली आपण 18 गुण. म्हणून समाजाच्या सर्व थरांतील लोकांना भगवंतांच्या भक्तीची कला शिकविण्यासाठी प्रेरणा दिली जाते. श्री रूप गोस्वामींच्या भक्तिरसामृत सिंधू या ग्रंथात विद्येच्या ध्येयाचा निश्चित मार्ग दिला आहे. श्रीमद भागवतात 1.2.14 मध्ये विद्येच्या जोपासनेचे तात्पर्य खालीलप्रमाणे दिले आहे. तस्माद एकेन मनसा भगवान सात्वतां पतिः श्रोतव्य कीर्तितव्यस्य ध्येय पूज्यस्य नित्यदा. म्हणून एकाग्र मनाने भगवंतांविषयी श्रवण, कीर्तन, स्मरण आणि पूजन करावे, कारण भगवंत भक्ताचे रक्षक आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जर भगवंतांच्या प्रेममयी भक्तीच्या प्राप्तीसाठी नसतील तर श्री ईशोपनिषदाच्या पुढील मंत्रांत सांगितल्याप्रमाणे ते केवळ अविद्येचे निरनिराळे प्रकार आहेत. ओके, तर प्रभुपाद फायनली भक्तिरसामृत सिंधू आणि श्रीमद भागवतम याचं वर्णन करतात. राजा परीक्षित महाराज जेव्हा विचारत होते ज्याचा मृत्यू नजदीक आलेला आहे, जवळ आलेला आहे, तर अशा माणसाने काय करायला पाहिजे. तर या ठिकाणी हा जो श्लोक दिलेला आहे, तस्माद एकेन मनसा भगवान सात्वतांपती श्रोतव्य कीर्तितव्यश्च ध्येय पूज्यश्च नित्यदा. तर अशा भगवंतांचं नित्य श्रवण कीर्तन जर केलं तर मनुष्य जीवन नक्की सफल होऊ शकतं आणि या जन्ममृत्यूच्या चक्रातून व्यक्ती मुक्त होऊन भगवत धामाला पुन्हा परत जाऊ शकतो. तर प्रभुपाद जी खरी विद्या आहे, आध्यात्मिक विद्या, त्याकडे सगळ्यांना घेऊन येतात की भगवत भक्ती हा एक सगळ्यात खऱ्या विद्येचा मार्ग आहे आणि भक्तीच्या माध्यमातून आपण भगवत धामी परत जाऊ शकतो. आणि राहिला विषय या भौतिक जगाच्या अविद्येचा, जे पण आपल्याकडे स्किल, टॅलेंट आहे, ज्या पण आपल्याकडे कला गुण आहेत, हे जर आपण भगवत सेवेत वापरले तर या अविद्येला सुद्धा आपण आत्मसाक्षात्काराच्या मार्गामध्ये सेवा म्हणून वापरू शकतो. याच्या माध्यमातून आपलं कल्याण होऊ शकतं. ओके, हरे कृष्ण. हे प्रश्न आहेत आजच्या क्लासच्या संदर्भात. बंद.